मित्रांनो, आपण भूत पिशाच याच्यावरती चर्चा करतोय आणि त्यांच्या विविध नावांचा सुद्धा जे नामकरण केलेलं आहे त्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्यानंतर आपण परत एकदा याच्यावरती सखोल चर्चा करू. ह्या विषयावरती ही एक योनी आहे. त्या 84 लाख योनीमधील एक योनी आहे. मग ती प्राणीमात्राची सुद्धा असते. मग तुम्ही म्हणाल, प्राणीमात्रामध्ये सुद्धा हे असे आत्मे असतात का? असतात मित्रांनो. त्याच्यावरती पण आपण चर्चा करू. प्राणीमात्रांचे सुद्धा या आत्मे असतात. मग ते आत्मे आपल्याला दिसतात का? हा मित्रांनो, दिसतात. त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करू. वास्तविक स्वरूप कसं असतं त्याचं, ते का दिसतात, त्याच्या मागे कारण काय आहे, त्याचाही आपण चर्चा करू. हे ते वास्तव आहे मित्रांनो, सनातनी वास्तव. आपले विचार मांडा. तुम्हाला काय अनुभव असतील तर तुम्ही ते अनुभव मला माझ्या ईमेलवरती पाठवू शकता. ईमेल आय डी मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. त्याच्यावरती ते तुम्ही पाठवू शकता. आपण त्याच्यावरती चर्चा करू किंवा तुमचे अनुभव मी शेअर करेन माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवरती. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, आपण भूत पिशाच याच्यावरती चर्चा करतोय आणि त्यांच्या विविध नावांचा सुद्धा जे नामकरण केलेलं आहे त्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्यानंतर आपण परत एकदा याच्यावरती सखोल चर्चा करू ह्या विषयावरती. मित्रांनो, ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ती एका प्रॉपर्टी संदर्भात आहे, एका जमिनी संदर्भात आहे, एखाद्या वास्तू संदर्भात आहे. मित्रांनो, मी वास्तू विशारदक म्हणून काम करतो, आर्किटेक्ट म्हणून काम करतो आणि वास्तू कन्सल्टंट म्हणून माझ्याकडे बरेच जण येतात. मार्गदर्शनासाठी येतात, कन्सल्टिंगसाठी येतात. तसंच एकदा माझ्याकडे एक व्यक्ती आली होती. त्या व्यक्तीने माझ्यासमोर आपले अडचणी मांडल्या की केळुसकर सर, की आम्ही एक प्रॉपर्टी घेतली होती, एक इन्व्हेस्टमेंट केली होती आणि त्या प्रॉपर्टीमध्ये आम्हाला आता एक घर आहे आणि त्या घराची आम्हाला रिनोव्हेशन करायचं आहे, तिथे राहायचं आहे. पण अनेक अडचणी येत आहेत. आम्ही जे काय ठरवतो त्याच्या विरुद्ध काहीतरी गोष्ट घडत आहेत, उलट काहीतरी गोष्टी घडत आहेत. आणि महत्वाची गोष्ट काय तर आम्ही ती परत जागा विकण्याचाही प्रयत्न करतोय, पण ती विकलीही जात नाही. तुम्ही जर आलात आणि आम्हाला जर मार्गदर्शन केलात तर बरं होईल, असं त्यांनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला. मित्रांनो, ठरल्याप्रमाणे मग मी त्यांच्याकडे गेलो, त्या प्रॉपर्टीवरती गेलो, ती प्रॉपर्टी बघितली, त्या प्रॉपर्टीचा अभ्यास केला. मित्रांनो, जसं आपण ज्योतिषशास्त्र म्हणतो तसं वास्तुशास्त्र आहे. आता ज्योतिषशास्त्र म्हणजे काय तर माणसाच्या मनाची काय म्हणतात त्याला, अभ्यास करणं. माणसाच्या मन कुठे भरकटते आहे, माणसाच्या मनावरती काय परिणाम झाले आहेत, म्हणजे थोडक्यात मानसशास्त्र. माणसाच्या मनाचा विचार केला जातो, अभ्यास केला जातो. मानसशास्त्रच आहे मित्रांनो. त्या खगोलीय परिस्थितीमुळे माणसाच्या मनावरती काय परिणाम होतात ते आपण पडताळून पाहतो, म्हणजे ज्योतिषशास्त्र. तसंच एखादी प्रॉपर्टी असेल, एखादी जमीन असेल, एखादी वास्तू असेल, त्या वास्तूला सुद्धा एक मन असते, त्या जमिनीला, त्या प्रॉपर्टीला सुद्धा मन असते आणि ते मन समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे जर आपण विचार करायला गेलो तर इथे मानसशास्त्रच काम करते, मन. तुम्ही म्हणाल आता त्या प्रॉपर्टीला, त्या वास्तूला कशा काय प्रकारे मन असेल, हा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाला असेल. त्याच्यावरती चर्चा आपण पुढे जाऊन करू. पण आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ती गोष्ट अगदी तुम्ही लक्षपूर्वक ऐका, म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची उत्तरं सापडत जातील. मी सनातनी वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय, फक्त गोष्टी नाही सांगत आहे, कहाण्या नाही सांगत आहे. हे वास्तव तुमच्यासमोर मांडतोय. वास्तविक स्वरूपात काय आहे, सत्य काय आहे हे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे बरेचसे प्रश्न तुम्ही स्वतःहून सुद्धा सोडवू शकता, कुठल्या तरी तज्ज्ञाच्या साहाय्याने सोडवू शकता, पण त्याबरोबर तुम्ही स्वतःही सोडवू शकता काही अंशी. मित्रांनो, मी जाऊन त्याचा अभ्यास केला, बघितलं. थोडक्यात त्या प्रॉपर्टीच्या मनाचा अभ्यास केला, त्या वास्तूच्या मनाचा अभ्यास केला आणि काही गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या. मग मी त्यांना विचारलं, प्रश्न केले त्यांना की बाबा, काय तुम्हाला असं वाटते ह्या प्रॉपर्टीवरती, असं काय अडचण आहे, काय तुम्हाला दिसते का, तुम्हाला भास होतो का, कोणाचं अस्तित्व जाणवतं का, असे मी त्यांना प्रश्न केले.
त्यांच्या सर्व कुटुंबाला त्या प्रॉपर्टीवरती मी बोलवलं होतं. तिथे जे काय सदस्य होते, त्यांचा मुलगा होता, त्यांची पत्नी होती, त्यांची मुलगी होती आणि त्यांची बहीणसुद्धा होती. सर्व कुटुंब तिथे उपस्थित होतं. मग मी त्यांच्याबरोबर प्रश्नमंजुषा सुरू केली. त्यावेळी प्रत्येकजण आपापला अनुभव सांगायला लागला. आता ही प्रॉपर्टी, ही जी काही जमीन घेतली होती आणि जी काही वास्तू घेतली होती, जो काही छोटेखानी तिथे बंगला होता, याचा मालक कोण होता? तर त्यांचा मुलगा. मग मी त्यांना सांगितलं, पहिल्यांदा तुमच्या मुलाची पत्रिका द्या, या जागेच्या मालकाची पत्रिका द्या. त्यांचं नाव रमेश. मग त्यांची पत्रिका घेतली, ती अभ्यासली मी आणि त्यांना जे प्रश्न केले त्यानुसार त्यांनी उत्तरं दिली. मग त्या रमेशला पहिला प्रश्न केला, तुम्हाला इथे काय जाणवते? कुठल्या गोष्टीचे अस्तित्व जाणवते का? काय भास होतो का? ते म्हणायला लागले की आता ही प्रॉपर्टी आहे 1-2 एकरची आणि त्याच्यात हा छोट्याखानी बंगला आहे. त्यावेळी प्रॉपर्टीमध्ये वावरत असतो आम्ही, त्यावेळी असं जाणवते मला की एक स्त्री आहे इथे, कोणतरी स्त्रीचं अस्तित्व वाटते, तिचा भास होतो, तिचा आभास होतो, ती वावरती आहे या प्रॉपर्टीमध्ये, कोणतरी आहे, कोणतरी आहे. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही तिला पाहिलं का? दिसली का तुम्हाला ती? ते म्हणाले की एका रात्री मला असं भयानक स्वरूप दिसलं. एकदम मी घाबरून गेलो, धडकीच बसली मला ते बघून स्वरूप, एक विचित्र अशी भयानक. मी म्हणालो भयानक म्हणजे काय? तर ते म्हणाले ती मला हडळ दिसली. म्हणजे तुम्हाला हडळ म्हणून कोणी सांगितलं? नाही, मी चौकशी केली होती नंतर, तर बऱ्याच जणांनी सांगितलं तिथे हडळ आहे म्हणून. म्हणून ठीक आहे बाबा, चला तुम्ही म्हणता हडळ आहे, तुम्हाला हडळ स्वरूप दिसलं, ते भयावह स्वरूप दिसलं, मान्य आहे, आपण याच्यावरती चर्चा करू. मग मी त्यांच्या पित्याला विचारलं, तुम्हाला काय जाणवलं? तर एक छोटंसं मूल दिसलं मला, छोटंसं मूल, तानं बाळ, ते रडते, मला यायचंय, मला यायचंय, असं मला शब्द ऐकायला येतात. त्यांच्या पत्नीला विचारलं, त्यांच्या सुनेला विचारलं, त्यांच्या बहिणीला विचारलं, त्यांनी आपापले अनुभव तिथे मला सांगितले. मित्रांनो, भयावह स्वरूप. मग मी त्यांना सांगितलं, ठीक आहे, आपण याच्यावरती इलाज करू, नक्की काय आहे ते बघू. तुम्ही कोणाकोणाकडे चौकशी केलात? तुम्हाला या तांत्रिककडे गेलो, या मांत्रिकाकडे गेलो, या भटाकडे गेलो, या ब्राह्मणाकडे गेलो. त्यांनी आपापल्या परीने आम्हाला सांगितले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या गावात जी चौकशी केली, त्या गावात चौकशी केल्यानंतर कळलं की तिथे हडळ आहे. ते सुद्धा तेच सांगतात. मी म्हणालो ठीक आहे, मी बघतो आता. आणि मी त्यांना बोललो की आपण एक रात्र इथे राहूया, थांबूया इथे आपण आणि बघूया कोण हडळ आहे, कोण जखीण आहे, कोण चिटकीण आहे, कोण आहे ते बघू आपण, नक्की काय आहे ते. एक रात्र मला थांबावं लागेल, बघावं लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल. एक रात्र नाही कळलं तर 2 रात्र, 3 रात्र, कमीत कमी 3 ते 5 रात्री आपल्याला इथे काढावी लागतील. आणि त्यानुसार मग आम्ही तिथे वास्तव्याला थांबलो. आपण हे करू, सगळं रिनोव्हेशन करू, सगळं करू, सगळं पूर्ण हा प्लॉट डेव्हलप करू, काय हरकत नाही. तुम्हाला इथे प्लांटेशन करायचं असेल, काय झाडं झुडपं लावायचं असेल तर मी माझ्या नर्सरीमधून तुम्हाला मी झाडं वगैरे देईन. कसं काय प्लांटेशन करायचं आहे तेही सांगेन. याच्यावरती वास्तुशास्त्राप्रमाणे काय बदल करायचे आहेत ह्या वास्तूमध्ये तेही बघू आपण. पण तुर्तास आपण जो मूळ प्रश्न आपल्या समोर उपस्थित झाला आहे तो आपण शोधून काढू, तो प्रश्न सोडवू. मग त्या दिवशी आम्ही थांबलो. मी थांबण्याच्या उद्देशानेच तिथे गेलो होतो. आता तो रत्नागिरी जिल्ह्यामधला हा प्रसंग आहे. आता गाव सांगत नाही मित्रांनो, जिल्हा सांगितला, तालुका सांगत नाही आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामधला हा प्रसंग आहे, ती वास्तू आहे. तर बघितलं मी, एक रात्र राहिलो. तशी काही जाणीव झाली नाही एक रात्र झाल्यानंतर, तसा काय आभास झाला नाही. मग मी विचार केला की असं थांबून नुसतं चालणार नाही, आपण बघायला पाहिजे, आव्हान करायला पाहिजे. आणि दुसऱ्या रात्री मी बाहेर जाऊन बसलो, त्या वास्तूच्या बाहेर जाऊन बसलो आणि आव्हान केलं, बाबा कोण आहे, कोणाला काय अडचण आहे, काय समस्या आहे, त्यांनी येऊन सांगावं मला. आपण त्या समस्या सोडाव्या, आपण त्या अडचणी सोडाव्या. मला कळलंय इथे तुम्ही कोणतरी वावरत आहे, कुठल्या तरी एका शक्तीचा इथे वावर आहे. तर ते मला तुम्ही येऊन स्पष्टरित्या मांडा, तुमच्या काय अडचणी आहेत. एखाद्याला त्रास देऊन ते तुमचे प्रश्न सुटणार नाहीत, अडचणी सुटणार नाहीत. तर तुम्ही येऊन सांगा मला, असं मी आव्हान केलं समोर. जाणीव झाली, कोणतरी येऊन गेलं, भास झाला, पण मला ते दिसलं नाही त्या क्षणी, त्या वेळेला. तोही दिवस तसाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळपासून मला त्या एनर्जीची मला आभास होत होता, भास होत होता, त्याचं वास्तव्य कळत होतं. ते वावरते कोणतरी त्या आवारात, त्या 2 एकरामध्ये. त्यावेळी मी फेरफटका मारत होतो त्या प्रॉपर्टीमधून.
परत घरात आल्यानंतर सुद्धा तिचं अस्तित्व, तिचा वावर मला कळतोय. मग मी माझ्या परीने ते बघायला सुरुवात केली की बघूया आता. आणि मित्रांनो, जे काही मी स्वरूप बघितलं ते खरोखर भयावह होतं. आता ते भयावह स्वरूप म्हणजे कसं, ज्या प्रकारे त्यांचं वर्णन केलं जातं ना, हडळ वगैरे, दात अशी बाहेर आहेत, सुळे बाहेर आहेत, नखं अशी लांब लचक आहेत वगैरे वगैरे, तसं मला दिसलं नाही. पण ते भयानक स्वरूप होतं. कारण ती जी महिला होती ती जळलेली होती. आता मित्रांनो, जळलेल्या व्यक्तीची अवस्था काय असेल? तिने आपलं वास्तविक स्वरूप दाखवलं होतं. ज्या दिवशी ज्या क्षणी ती मेली होती, मृत पावली होती, तिने आपलं वास्तविक स्वरूप दाखवलं. मित्रांनो, मी ही जी गोष्ट आहे तुम्हाला ती 2 भागामध्ये सांगेन, कारण त्याचा विस्तार होत जातो. मग ती वास्तविक स्वरूपात दिसली. मी पण थोडासा दचकलो तिला बघून त्यावेळेला, त्या क्षणी ज्यावेळी ती माझ्या समोर आली त्यावेळेला. मित्रांनो, आपण म्हणतो हडळ, चिटकीण, जखीण, ही जी काही नावं दिली गेली, हे जे काही नामकरण झालंय त्याच्यावरती मी चर्चा केलीच आहे या अगोदर. आज सगळ्यात मला असं काहीतरी भयावह स्वरूप, म्हणजे दात बाहेर आहेत, सुळे आहेत, भरपूर नखं वाढलेली आहेत, म्हणजे असं विचित्र जी काय फोटो तस्वीर दाखवली जाते तसं मला काही दिसलेलं नाही. आज सगळ्यात एक सामान्य स्वरूपात ते मला दिसलेलं आहे, बघितलेलं आहे. अपघात झालेला असेल तर त्या अपघाती स्वरूपात दिसलेलं आहे. आता हे स्वरूप पाहून मी सुद्धा दचकलो होतो, कारण ती पूर्णपणे जळली होती. बराचसा तिच्या शरीराचा भाग जळला होता. ती तिची चामडी लोंबकळत होती. इतपत ती भयावह अवस्था होती. मित्रांनो, याचा पुढचा भाग मी तुम्हाला लवकरच सांगेन. लवकरच मी जे काय वेळ जातो ना एका व्हिडिओनंतर, तो टाळून मी एका मागोमाग एक, म्हणजे 1 दिवस सोडून किंवा 2 दिवस सोडून मी व्हिडिओ बनवत जाईन. पण हे तुम्ही माझे जे काय व्हिडिओ आहेत, जे काय वास्तव आहे ते पहा, त्याच्यावर मनन करा, चिंतन करा. नुसतं पाहायचं म्हणून पाहू नका, आकलन करा, कारण ते वास्तव आहे. मी वास्तविक स्वरूप तुमच्यासमोर मांडतोय. तुमच्यासमोर एक भ्रम निर्माण करत नाही, तुम्हाला तुमची दिशाभूल करत नाहीये, अंधश्रद्धा पसरवत नाहीये. ते वास्तव आहे आणि वास्तव स्वीकारणं आवश्यक आहे. कारण प्रेत आत्मा ही एक योनी आहे. या 84 लाख योनीमधील ही एक योनी आहे. मग ती प्राणी मात्राची सुद्धा असते. मग तुम्ही म्हणाल, प्राणी मात्रामध्ये सुद्धा हे असे आत्मे असतात का? असतात मित्रांनो. त्याच्यावरती पण आपण चर्चा करू. प्राणी मात्रांचे सुद्धा या आत्मे असतात. मग ते आत्मे आपल्याला दिसतात का? हा मित्रांनो, दिसतात. त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करू. वास्तविक स्वरूप कसं असते त्याचं, ते का दिसतात, त्याच्या मागे कारण काय आहे, त्याचाही आपण चर्चा करू. हे ते वास्तव आहे मित्रांनो, सनातनी वास्तव. आपले विचार मांडा. तुम्हाला काय अनुभव असतील तर तुम्ही ते अनुभव मला माझ्या ईमेलवरती पाठवू शकता. ईमेल ID मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. त्याच्यावरती ते तुम्ही पाठवू शकता. आपण त्याच्यावरती चर्चा करू किंवा तुमचे अनुभव मी शेअर करेन माझ्या ह्या YouTube चॅनलवरती. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.